नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे उद्या दिनांक आहे 3 सप्टेंबर. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण कसे राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये आपलं जे पावसाला ही उघडीप राहणार आहे, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी बांधवांनो, जे आहे राज्यामध्ये जे आहे आज आहे 2. तर आज रात्रीच्या दरम्यान आपल्या जे काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील. तर आज जाणून घेऊया. तर आज रात्रीच्या दरम्यान आपले जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पाहायचं म्हटलं तर जे आहे फक्त सोलापूरच्या भागामध्ये पावसाची जे आपला थोडंफार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर विदर्भातील नागपूरच्या भागामध्ये थोडाफार पाऊस राहील आणि इतर सगळीकडे आपलं जे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर राज्यामध्ये जवळजवळ तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यान थोडंफार परभणी, हिंगोली, नांदेड आणि अकोला या परिसरामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळेल आज मध्यरात्रीच्या दरम्यान. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 3 सप्टेंबर. तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरण आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. फक्त जळगाव, अकोला, नागपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. इतर सगळीकडे आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील. आणि उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर हा जो पाऊस आपला जे आहे विदर्भ हा जो पाऊस आहे आपला फक्त पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे आणि कोकणपट्टी या भागामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही. त्या भागामध्ये पावसाला उद्याच्या दरम्यान उघडीप राहील. फक्त उद्या जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये, खानदेशच्या भागामध्ये आणि मराठवाड्यातील जो विदर्भालगतचा भाग आहे आणि खानदेशलगतचा जो भाग आहे त्या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील. तर आता उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपला जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच जे आहे लोणार, देऊळगाव राजा, मेहकर, चिखली, मोहरा, सिल्लोड, कन्नड, चाळीसगाव, तसेच जे आहे पाचोरा, अजिंठा, जामनेर, पारोडा, धुळे, जळगाव, मलकापूर, मोठा म्हणजे या खांद्याच्या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच विदर्भातील सुद्धा आपलं जे खामगाव, अकोला, करंजा, अक्कोट, अमरावती, दर्यापूर, मिर्झापूर, तसेच जे आहे चंदूर, पुलगाव, आर्वी, मोजारी, बुलढाणा, करंजा, नेर, यवतमाळ, तसेच रोई आणि वाशिम या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे उद्या दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहील. तर शेतकरी बांधवांनो, जे आहे राज्यामध्ये फक्त उद्याच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि विदर्भालगतचा जो भाग आहे म्हणजे हिंगोली आणि नांदेडच्या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील उद्या दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान. आणि खानदेशच्या परिसरामध्ये पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे तसेच कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे आणि तसेच सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी बांधवांनो उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. उद्या दिवसभर हवामान कोरडे राहील. तर आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे कोरडे आपल्याला पाहायला मिळेल. फक्त दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. तर आता जे आहे शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये आता उद्याच्या रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपलं जे आहे त्याच भागामध्ये पावसाचा जोर राहील. आपण जो आता सांगितलेला आहे त्या भागामध्येच विदर्भ आणि खानदेश आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. फक्त दुपार आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील. तर आता जे शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये जे पावसाचे जे वातावरण आहे हे पावसाचे वातावरण अजून किती दिवस आहे असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडला असेल आणि आपण बऱ्याचशा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आलेलो आहोत की राज्यामध्ये जे पाऊस आता सध्या पडत आहे हा जो पाऊस आहे सध्या शेतकरी बांधवांनो 8 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 7 तारखेपर्यंतच राज्यामध्ये पाऊस राहील. आणि आता जे आहे उद्या आहे 3 सप्टेंबर आणि राज्यामध्ये आता जो पाऊस पडणार आहे हा पाऊस विदर्भ, मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि खानदेशच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल.
आणि शेतकरी बांधवांनो जे आहे राज्यामध्ये आता 5 तारखेच्या नंतर म्हणजे 5, 6, 7 तारखेदरम्यान जो पाऊस राहील तो फक्त खान्देच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आणि नंदुरबारच्या भागामध्ये जास्त पाऊस राहील. म्हणजे चांगला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे नंदुरबारच्या भागामध्ये आणि नाशिकच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामध्ये शिरपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार म्हणजे अतिवृष्टी शक्यता आपल्याला जे आहे 5, 6, 7 तारखेदरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि 8 तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील म्हणजे सगळीकडे कोल्ड राहील. आणि पुन्हा एकदा 11 तारखेपासून राज्यातील काही भागामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. 11, 12, 13, 14 तारखेदरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस पडेल. तो बी विदर्भ लगतचा जो मराठवाड्याचा भाग आहे त्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड या परिसरामध्ये आपल्याला जे आहे 11 तारखेच्या नंतर पावसाची शक्यता राहील. आणि 15 तारखेच्या नंतर म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि 15 ते 20 तारखेदरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होईल. तर हा शेतकरी बांधवांना आपण जे राज्यातील संपूर्ण या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कसा राहील याचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. आणि शेतकरी बांधवांना जे आहे राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस जास्त राहणार आहे. कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस नव्हता पडला. दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला ऑगस्टमध्ये. आणि आता सप्टेंबरमध्ये तसेच होणार आहे. सप्टेंबरमध्ये सुद्धा आपल्याला 15 ते 20 तारखेदरम्यान पाऊस जास्त राहील आणि शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस राहील. आणि आता सध्यासुद्धा जे आहे पाऊस पडत आहे.